महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील 14 गावे हे तेलंगणा आणि महाराष्ट्र बाउंड्रीवर आहे आणि ही 14ही गावं महाराष्ट्राच्या जमाबंदी आयुक्ताच्या रेकॉर्डप्रमाणे ही सर्व गावं महाराष्ट्राची आहेत। त्यामुळं ही सर्व गावं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांचा महसुली रेकॉर्ड आणि यानंतर त्यांचा संपूर्ण जो काही व्यवहार आहे तो जरी त्या भागात आहे या भागात असला त्या राज्यात व्यवहार आहेत, त्या राज्यात काही शेती आहे या राज्यात काही शेती आहे। त्यामुळं गावाचं जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे आणि याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची नोंद आता महाराष्ट्र शासनाने घेतली आहे। एक मिनिट त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की त्या गावांमध्ये मतदार असेल किंवा दोन्हीकडे त्यांना मतदान काही महाराष्ट्रात आहे 100% महाराष्ट्राचे मतदार आहेत। 14ही गावातले नागरिक आणि महाराष्ट्रातच मतदान करतील। ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी ज्या आहेत त्या महाराष्ट्राचाच भाग राहणार आहे। त्यामुळे यामध्ये काही कन्फ्युजन नाही। पण यामध्ये आहे ती तेलंगणामधून येते अशी देखील माहिती उपलब्ध आहे। तर त्या काही काळ असा होता की तिकडला व्यवहार इकडला व्यवहार सारखा आहे, बाजारपेठ, पण काही सीमा ओलांडण्याची एवढाच भाग आहे। लागून असल्यामुळे कुठेही आपण भाजीपाला आणतो, किराणा आणतो किंवा हॉस्पिटलला जातो, तो व्यवहार आहे। पण जर स्टेटस काय, घरं कुठले आहेत, गावठाण कुठलेलं आहे, ग्रामपंचायती कुठल्या आहे, महसुली रेकॉर्ड कुठे आहे, तर महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे जिवती चंद्रपूरमधले 14ही ग्रामपंचायती गावं हे महाराष्ट्रात असतील आणि त्या महाराष्ट्रात आहेत। सर पण तेलंगणात पण उद्या जाऊन यावर दावा केला तर काय प्रश्न? तेलंगणाकडे रेकॉर्ड नाही आहे, रेकॉर्ड महाराष्ट्राकडे आहे। त्यामुळं तेलंगणाचा दावा त्या ठिकाणी काही मजबूत होणार नाही। पण समाविष्ट झाले असं म्हणायचं की समाविष्ट करण्याची प्रक्रिया जवळपास झाली आहे। लवकरच त्याचा आम्ही अंतिम निर्णय करू। सर, प्रवीण गायकवाड हल्ल्या प्रकरणामध्ये आज गायकवाडांनी व्हिडिओ दाखवून नवीन दावा केलेला आहे की दीपक काटे याच्या पाठीशी तुम्हीच आहात आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिलेली आहे। या हल्ल्याचे आणि या घटनेचे मास्टर माइंड बावनकुळे आहेत। प्रवीण गायकवाडजीच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला। मी अशा घटनांचा निषेध करतो। प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला तो मान्य नाही, तो निषेधार्ह आहे। आणि राहिला प्रश्न दीपक काटेचा, दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला जेव्हा मी गेलो होतो 2.5 वर्षापूर्वी, त्यावेळी दीपक काटेबद्दल मी बोललो का हा चांगलं काम करेल, या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत। आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो, जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो। पण अशा कार्यकर्त्यांनी, दीपक काटेंनी प्रवीण गायकवाड सारख्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी हल्ला करणे विचाराची लढाई राहू शकतं, विचाराची लढाई राहू शकतं। पण आपले संस्कार, संस्कृती ही कधी अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाही। भारतीय जनता पार्टीचं समर्थन प्रवीण गायकवाडच्या हल्ल्याला नाही, महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही व्यक्तीचं आणि कुठल्याही आमदार खासदारांचं समर्थन या हल्ल्याला नाही। शेवटी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे, नियमाप्रमाणे सर्व कारवाई केली पाहिजे। हे पोलिसांना त्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे। अजून जी काही कारवाई करायची ते पोलीस करतील, पण अशा हल्ल्याला समर्थन नाही। या राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचाराने लढाई लढू शकता, कुणावर हल्ला करून तुम्ही लढाई लढण्याचा प्रयत्न करू नका। त्यामुळे दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याला समर्थन नाही। आणि 2.5 वर्षापूर्वी मी त्या कार्यक्रमात गेलो होतो, दीपक काटे मला 2-3दा भेटले होते, ते पुष्पगुच्छ घेऊन आले, पुष्पगुच्छ मी घेतले आणि त्यामुळं दीपक काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचं समर्थन नाही। सर, पण दीपक काटे प्रकरणामध्ये गायकवाडांचं असं म्हणणं आहे की मराठामध्ये वाद लावण्यासाठी तुमचा हा डाव आहे। एवढंच नाही तर माजी गृहमंत्री जे होते अनिल देशमुख यांना सुद्धा जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये पण मास्टर माइंड म्हणून बावनकुळेंचंच नाव पुढे। अनिल देशमुखाला विचारा, ते कधी असे बोलतात का? अनिल देशमुख कधी असे आरोप करतात का माझ्यावर? एक तर अनिल देशमुखला विचारा,
राहिला प्रश्न समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, तो आमचा धंदा नाही आहे. चंद्रशेखर बावनकुळे कधी जातीपायीचं समाजाचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आहे आणि असे मास्टर माइंड वगैरे आमच्या डोक्यात नाही आहे कधी. आम्ही संस्कार संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं मी आधीच सांगितलं, अशा घटनांचा आम्ही निषेध करतो आहे. प्रवीण गायकवाडसोबत झालं ते चुकीचं झालं आहे, त्याच्यावर प्रचंड कारवाई करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं असं जर कोणी माझ्याबद्दल म्हणत असेल, त्यांना त्यांचा लखलाभ आहे, त्यांचा विचार त्यांना लखलाभ आहे. आम्ही विचाराची लढाई लढणार लोक आहोत, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार लोक नाही आहोत. आणि त्यामुळं मला असं वाटतं, ज्यांनी हा समज करून घेतला आहे त्यांनी माझ्या त्या ठिकाणी आतापर्यंतच्या जे माझं त्या ठिकाणी इमेज आहे, त्या इमेजचा विचार करून बोलावं. सर, हनी ट्रॅपचा मुद्दा राज्यात चर्चेत आहे. नाना पटोलेंनी विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. चर्चा मोठ्या प्रमाणात आहे हनी ट्रॅपची की 72 प्रशासकीय अधिकारी आणि त्यासोबतच काही मंत्री सुद्धा या हनी ट्रॅपमध्ये अडकत आहेत, गोपनीय कागदपत्र बाहेर जात आहेत. मला वाटतं की याच्यामध्ये पोलीस विभाग जे काही चौकशी करेल ते करेल. आता याच्यामध्ये मला गृह विभाग याच्याबद्दल चौकशी करेल, त्यामुळं रेव्हन्यू मिनिस्टरला काही संबंध नाही. काही मंत्री त्याच्यामध्ये अडकत असतील तर ही गंभीर बाब. जरा बघितलं पाहिजे ना गृह विभागाच्या चौकशीत काय येतं. तो नीतीश राणे ने कल ये जो बयान दिया कि मदरसों में भी मराठी सिखाई जानी चाहिए, अगर कांग्रेस को लगता है कि उर्दू मराठी सिखाने की बात करें तो मदरसों में सिखाए, वहाँ तो बात नहीं. इसका निषेध हो रहा है कि हमेशा वो इस तरीके से गलत बयानबाजी नीतीश राणे करते रहते हैं कि मराठी तो ऑलरेडी मदरसों में सिखाई जाती है. देखिए, नीतीश राणे जी जो वक्तव्य किया, मैं बार बार कहता हूँ कि मराठी भाषा को लेकर किया है कि मराठी भाषा सब तरफ सिखानी चाहिए. अब इस वक्तव्य को तोड़ मरोड़ करके लेना कोई अर्थ नहीं है. मराठी भाषा की बात करें तो मराठी भाषा सब तरफ सीखनी चाहिए, तो उन्होंने बोला होगा. सर, तुकडाबंदी संदर्भातील नोटिफिकेशन 2 दिवसात निघेल अशी माहिती येते, काय तथ्य आहे? आणि नियमावली करताना जयंत पाटील यांनी आता मुद्दा उपस्थित केला आहे. पुण्यामधील जी आता हद्दवाढ होते त्याच्यामध्ये अनेक गावं आहेत, अनेक इमारती आहेत, त्यांच्यामध्ये इमारती उभ्या आहेत 1 गुंठ्यावरती, त्यांचा सुद्धा समावेश आणि त्यांना सुद्धा शिथिलता मिळणार काय नाही. मी आधीच सांगितलं की अधिवेशन संपण्यापूर्वी तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याबद्दलचं एक नोटिफिकेशन येईल. तालुका क्षेत्रामध्ये जे रहिवासी भाग आहे, जे रहिवासी भाग तयार झाला आहे, त्या रहिवासी, मग तो अकृषिक जरी असेल आणि कृषी जरी असेल, जर रहिवासी भाग तयार झाला असेल, त्या रहिवासी भागाला प्रोटेक्शन करणं ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, देवेंद्र फडणवीसजींनी मला दिली आहे. त्यामुळं आम्ही नियमावली करताना चांगली नियमावली करतो आहे आणि आपल्याला आश्वस्त करतो या महाराष्ट्राला, या महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी घरं बांधलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी प्लॉट घेतलेला आहे, त्या सर्व घरांना, प्लॉटना कायदेशीर करून देण्याकरता तुकडेबंदी कायदा हा निरस्त करून अजून त्या ठिकाणी मधात कोणी दलाल हे दलाली करणार नाही आणि थेट त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना या तुकडेबंदी कायद्याचा त्या ठिकाणी तुकडेबंदी कायद्यांनी आपल्याला त्याचे घरं कायदेशीर करता आले पाहिजे, याकरता सरकार कारवाई करणार आहे. PMRDA, NMRDA, MMRDA या सर्व रिजनमध्ये तुकडेबंदी कायदा हा निरस्त होणार आहे. सर, दूसरा आज विरोध खड़े की जिस तरीके से आंदोलन कर रहा था, बनियान पहनने के लिए पहले लपेट रखा था, सरकार की जो कहती है कि बनियान गैंग है, जो महाराष्ट्र में उठने का काम कर रहे हैं, महाराष्ट्र में ऐसी गैंग हुआ करती है, बड़ी कम सरकार के लोग कर रहे हैं, बदनामी हो रही है. देखिए, जो घटनाएं हुई है उसके बारे में इससे पहले हमने कहा गया है, जवाबदार लोगों को जवाबदारी से रहना चाहिए. हम सारे लोग जवाबदार है, तो निश्चित रूप से उनका काम था आंदोलन करने का, हमारा काम है अच्छे से जो हमारे जवाबदारी मिली है इस महाराष्ट्र के संस्कार और संस्कृति की और सरकार में काम करने की, सरकार करके 14 करोड़ जनता को न्याय दिलाने का हमारा काम है. कोई भी घटना ऐसी सरकार के विधायकों या मंत्रियों के माध्यम से ना हो, वो जनता के मन में ठेस पहुँचे और समाज में हमारा नाम खराब हो, ऐसी कोई भी घटना हमारे सरकार के प्रतिनिधि से ना हो, ये हम इसके लिए काम कर रहे हैं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.